आराध्यच कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण छान असे गुलगुले बनवणार आहोत। चला तर मग आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर गुलगुले बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। तो गूळ आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये अर्ध्या वाटीला थोडंसं कमी पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर इथे आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे। त्यावरती आता आपल्याला पातेले ठेवून गूळ छान असा विरघळून घ्यायचा आहे। तर इथे आता आपल्याला गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे। तर इथे मी गूळ छान असा विरघळून घेतलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करूयात। तर इथे मी अर्धी वाटी गुळाला पाऊण वाटी पीठ घेतलेले आहे। गव्हाचे पीठ इथे मी वापरलेले आहे। तर त्यामध्ये आता आपल्याला विरघळून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि गूळ हा गरम असतानाच गुळाचं पाणी या पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर घालायचं नाही, जेणेकरून आपले गुलगुले हे छान असे खुसखुशीत होतील। त्यामुळे गरम असतानाच आपल्याला हे पाणी पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर थोडासा चिमूटभर खायचा सोडाही टाकून घ्यायचा आहे आणि हे परत एकदा छान असं मिसळून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये ओल्या नारळाचे काप किंवा मग बडीशोप तुम्ही इथे घालू शकता। तर मी इथे सध्या काहीच यामध्ये ॲड करत नाही, तसंच मी याला मिक्स करून गुलगुले बनवणार आहे। तर इथे आपलं आता छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। या पद्धतीचे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे। तर आता आपण गुलगुले तळून घेऊयात। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर इथे आपल्याला तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे। जास्त कमीही नाही आणि जास्तही गरम नाही, मध्यम असं तेल आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला यामध्ये गुलगुले सोडून घ्यायचे आहेत। थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला छान असे यामध्ये अशा पद्धतीने आपण जसे भजी सोडतो त्या पद्धतीने गुलगुले असे सोडून घ्यायचे आहेत। थोडं ते हाताला चिटकतं, त्यामुळे थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला ते कढईमध्ये सोडून घ्यायचे आहेत। आणि छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत। आणि गॅसची आच ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला छान हे गुलगुले 2 ते 3 मिनिटे तळून घ्यायचे आहेत। तर इथे आपले गुलगुले छान तळलेले आहेत, ते आपण काढून घेऊयात। आणि अशाच पद्धतीने आपण सर्व गुलगुले हे तळून घेऊयात।
तर अशा पद्धतीने इथे आपले छान असे गुलगुले तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।